युद्धाचा फटका पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यावसायिकांना देखील बसलेला आहे। त्याच संदर्भात आता एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आता पिंपरी चिंचवड हॉटेल संघटनेची या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की या बैठकीमध्ये काय ठरलेलं आहे, काय नवे निर्णय जे आहेत या ठिकाणी या आलेल्या परिस्थितीच्या संदर्भात घेण्यात आले आहेत, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक संघटना आहे। सर, काय सांगाल, काय तुमच्या आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे? व्यावसायिक गॅस जो आहे तो या ठिकाणी आता सरकारकडून बंद करण्यात आलेला आहे। सरकारने जो अचानक एकदम अचानक आम्हाला न कळवता जो बंद पुकारलेला आहे आणि हा 4 दिवस आधीच त्यांनी बंद केला, पण आम्हाला कळवलं 4 दिवसानंतर। आमच्याकडे स्टॉक जे होते तेही संपत आले, त्याच्यामुळे हा अचानक आलेला प्रॉब्लेम, त्यामुळे आम्हाला हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नसणार आहे। कारण जर गॅसच आम्हाला नसेल आणि आता गॅस, आणि जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे मागच्या 6 महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनने कल्पना आम्हाला दिली की तंदूर हा भट्टीचा वापर बंद करावा आणि गॅस भट्टी चालू करावा। आता गॅसही देणार नाही तर आम्ही कसं व्यवसाय करणार? तर आता हॉटेल संघटनेच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की एक तर गॅस नसेल तर आम्हाला हॉटेल व्यवसाय पूर्णपणे थांबवावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही। आणि सरकारने हा अचानक निर्णय दिलेला आहे। पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती आम्हाला की आम्ही काय त्याचे पर्याय व्यवस्था करता आली असती। ठीक आहे, युद्धामुळे हा अचानक त्यांनाही आलेला वर्ण सप्लाय नसल्यामुळे ते पुढे त्यांनी थांबवलेलं आहे। पण आज आपली भारतीय संस्कृती, आपण इकडे जेवण लोकांना देतो, हॉटेल व्यवसाय प्रत्येक माणूस शहराबाहेर बाहेर पडलेला असतो, त्याला जर खायला जर मिळालं नाही तर आम्हालाही गॅस मिळाला, आम्ही दिलं नाही तर हे खूप मोठी परिस्थिती खराब होणार आहे। रोज किती हॉटेलमध्ये गॅस लागतो आणि आता किती पुरवठा जो आहे तो तुम्हाला होतो? नाही, दररोज एक हॉटेलमध्ये ना कारण मग ते एक तर सिलेंडर सर्व्हिस द्यायलाच पाहिजे गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंटचे काम आहे। आता आपल्याला फॉर्मेटर मला सगळ्यांना वॅट वाढवताना माहिती 10% वाढवलेले, हा दरवर्ष 10% लायसन फीस वाढतो, वॅट पण वाढवलं, सगळं टॅक्स घेतो ना, ते सर्व्हिस पण गव्हर्नमेंट तसं द्यायला पाहिजे की नाही? ते गव्हर्नमेंटचे काम आहे। आता एक हॉटेलमध्ये कमी 30-40 पोरं कामाला आहे, ते काय करणार? आता त्या लोकांनी जेवण हॉटेल बंद केलं, आता त्या पोरांना काय घेणार आम्ही? त्याला जेवण कुठे काय करणार आहे? ते गव्हर्नमेंट ते आम्हाला काही करा, आम्हाला एक पण दर हॉटेलला एक दिवस एक सिलेंडर सर्व्हिस यायला पाहिजे, आम्हाला शेवट येत पाहिजे। रोज किती सिलेंडर लागतात आणि आता किती सिलेंडर मिळत आहेत? रोज आम्हाला कमीत कमी 1 ते 2 सिलेंडर लागतात, पण गेले कालपासून आम्हाला एकसुद्धा सिलेंडर मिळण्याची अपेक्षा आता बंद झालेली आहे। अच्छा, काय स्टॉक असेल किंवा किती दिवस अशी परिस्थिती चालू राहिली तर किती दिवस हॉटेल बंद ठेवावं लागतं? स्टॉक तर काय आता बऱ्यापैकी सर्वांचा गव्हर्नमेंटने आम्हाला ॲक्च्युली 4 दिवस अगोदर जेव्हा त्यांनी बंद केलं त्यानं 4 दिवसांतर आम्हाला त्यांनी कल्पना दिली, तर आता कुणाकडे स्टॉक शक्यतो नसेल राहिलेला, तर त्यामुळे काही दिवसांना आम्हाला हॉटेल व्यवसाय हा बंद करावा लागेल। नक्कीच जो सप्लाय जो आहे तो बंद झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील हॉटेल व्यवसाय जे आहे ते आता अडचणीत आलेलं आपल्याला कोच पाहायला मिळत आहे। आज किंवा उद्या गॅसचा सप्लाय झाला नाही तर हॉटेल जे आहे ते बंद करावे लागतील, अशी देखील माहिती जी आहे ते आता हॉटेल संघटनेकडून या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला कोच पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकारकडून एकतरी सिलेंडर जो आहे तो या ठिकाणी देण्यात यावा अशी मागणी जी आहे ते आता संघटनेकडून होताना आपल्याला कोच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।